एखाद्या स्त्रीने जर ठरवलं की तिला आपले पूर्ण शरीर झाकायचे आहे, तर त्यासाठी मात्र तिला कर मोजावा लागेल. किती विचित्र! कल्पना करा, एखाद्या देशात स्त्रीने कपडे घालायचे असतील तर तिला आधी कर भरावा लागतो, आणि तोही तिच्या शरीराच्या आकारावरती. स्त्रीच्या शरीरावरती कर लावला जाऊ शकतो का? हो, असं घडलं आहे. इतिहासात अशी एक स्त्री झाली जिचं बंड तलवारीने नाही तर स्वतःच्या शरीरानं लढलं गेलं. ही कथा ऐकण्याआधी तुम्ही तयार आहात का? कारण ही कथा तुम्हाला अस्वस्थ करणार आहे. कारण ही गोष्ट नाही, हा स्त्रीच्या स्वाभिमानावरती लावलेला कर आहे. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी इतिहासाच्या पुस्तकात तुम्हाला फारशी सापडत नाही, पण जिच्यामुळे हजारो वर्षांची अन्यायाची भिंत हादरली. ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिच्याकडे ना सत्ता होती, ना सैन्य, ना शस्त्र, पण तरीही तिने एका संपूर्ण राज्याला झुकवलं. ही कथा आहे नांगेलीची. ही सुरू होते इसवी सन 1729 साली दक्षिण भारतात, म्हणजेच आजच्या केरळमध्ये त्रावणकोर नावाचं एक राजसत्ताक राज्य होतं. राजा होता मार्तंडवर्मा. राजा अतिशय शिस्तप्रिय, कडक राज्यविस्तार करणारा. राज्य उभं राहतं तेव्हा नियम येतात, कायदे बनतात आणि मग लावले जातात कर. जमीन, शेती, व्यापार सगळ्यांवर कर. पण त्रावणकोरमध्ये एक असा कर होता जो ऐकून आजही आपलं मन सुन्न होतं. हा कर पैशांवर नव्हता. हा कर नव्हता मालमत्तेवरती. हा कर नव्हता शेतीवरती. हा कर होता स्त्रीच्या शरीरावरती. त्या काळात त्रावणकोरमध्ये जातीनुसार माणसाची किंमत ठरत होती. उच्चवर्णीय माणसाला सन्मान, कपडे, प्रतिष्ठा. पण दलित समाज, त्याचं जीवन म्हणजे अपमानाची रोजची सक्ती. या समाजातील स्त्रियांना कमरेपर्यंत कपडे घालण्याची परवानगी होती, पण छाती झाकणं हा मात्र त्यांचा अधिकार नव्हता. तो गुन्हा होता. उच्चवर्णीय स्त्रिया आपले शरीर झाकू शकत होत्या, पण तो अधिकार मात्र कनिष्ठवर्गीय स्त्रियांना मिळाला नव्हता. जेव्हा त्या बाहेर पडत असत तेव्हा त्यांची अवस्था फार बिकट होत असे. कारण उच्चवर्णीय पुरुष किंवा सरकारी अधिकारी जर समोरून जात असतील तर या स्त्रियांना आपली छाती उघडी ठेवणं बंधनकारक होतं. त्यावेळी त्यांची काय अवस्था होत असेल ते विचार करूनच आपल्या अंगावरती काटा येतो. तर त्या स्त्रिया कोणत्या बिकट परिस्थितीमधनं जात असतील याचा विचार आपण फक्त करू शकतो. हा त्यांच्यासाठी केवळ अपमान नव्हता, ही होती सत्ता आणि भीती. आणि या भीतीला कायदेशीर रूप देण्यात आलं होतं. जर एखाद्या दलित स्त्रीने आपली छाती झाकायची इच्छा व्यक्त केली तर तिला कर भरावा लागायचा. आता या कराचं नाव होतं मुलाक्रम, म्हणजेच स्तनकर. आणि इथेही अन्याय थांबत नव्हता. कर ठरत होता तो स्त्रीच्या शरीराच्या आकारावर. म्हणजे ज्यांच्या स्तनाचा आकार लहान त्याला कमी कर, ज्यांचे स्तन मोठे त्यांना जास्त कर. स्त्री म्हणजे माणूस नाही, ती म्हणजे कर आकारणीचं साधन. याच समाजात, याच राज्यात राहायची एक सामान्य स्त्री. तिचं नाव होतं नांगेली. ती कोणती राणी नव्हती, ना ती कोणती विदुषी होती. ती होती एक सामान्य काम करणारी स्त्री, एक पत्नी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक स्वाभिमानी महिला. आपल्या शरीराच्या एका भागासाठी कर भरणे. इतर पुरुष मंडळी समोर चालताना आपले शरीर न झाकणे. नांगेलीला हे मान्य नव्हतं. तिचं शरीर राज्याच्या तिजोरीसाठी वापरलं जावं. ती शांत होती पण गप्प नव्हती. 19व्या शतकात तिने एक निर्णय घेतला. तिने ठरवले कर भरायचा नाही. आपली छाती झाकायला तिने सुरुवात केली. तो निर्णय जणू तिने त्या राज्याविरुद्ध पुकारलेला बंडच होता.
ही स्त्री कर न भरता आपले स्तन झाकते ही गोष्ट हळूहळू अधिकाऱ्यांपर्यंत पोचली. त्यांना हे कळताच गावचा कारभारी, ज्याला मल्याळमध्ये प्रवतियार म्हणत, तो तिच्या घरी आला. त्याचा आवाज आदेशाचा होता, धमकीचा होता. कर भर, नाहीतर परिणाम भोग. पण नांगेली मात्र घाबरली नाही. ती घरात गेली. तिने प्रथेप्रमाणे पूजा केली. केळीचं पान घेतलं. त्यात तिने त्या अधिकाऱ्याला देण्याचा कर ठेवला. मग तिने ते केळीचं पान बाहेर आणलं आणि त्याच्या पुढे जे घडलं त्याने इतिहास हादरला. नांगेलीने आपल्या शरीराचा तो भाग कापला ज्यावर कर लावण्यात आला होता. तिने आपले ते कापलेले स्तन केळीच्या पानात ठेवून त्या अधिकाऱ्यासमोर ठेवले आणि ती म्हणाली, हा माझा कर. समोरचं दृश्य पाहून अधिकारी देखील हादरला आणि जमलेले लोक अवाक झाले. रक्त वाहत होतं. थोड्याच वेळामध्ये अतिरक्तस्रावामुळे नांगेलीचा मृत्यू झाला. ती मेली, पण ती झुकली मात्र नाही. तिचा पती चिरुकंदन हे सगळं पाहू शकला नाही. तो दुःखाने इतका खचला की त्याने आपल्या पत्नीच्या जळत्या चितेत उडी मारली. इतिहासात तो नोंदला जातो, पहिला पुरुष सती. ही बातमी राजवाड्यापर्यंत पोहोचते आणि अखेर राजाला माघार घ्यावी लागते. मुलाक्रम हा कर रद्द होतो. नांगेली मरण पावते, पण स्त्रियांचा स्वाभिमान जिंकतो. पुढे 1946मध्ये केरळमध्ये राजसत्तेविरुद्ध लढा उभा राहतो. त्रावणकोरचा स्वतंत्र देशाचा प्लॅन फसतो. 1949मध्ये हे राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन होतं. ज्या जागी नांगेलीचं बलिदान झालं तिला नाव दिलं जातं मूल मुच्छीपुरम, म्हणजेच स्तनांचं स्थान. आज लोक तिला मनोरमा जंक्शन असे म्हणतात. पण इतिहास जे जाणतात त्या इतिहास जाणणाऱ्यांसाठी ती जागा आजही नांगेलीचं स्मारक आहे. नांगेली आपल्याला शिकवते, बदलासाठी शस्त्र लागत नाही, त्यासाठी फक्त तुमचा स्वाभिमान पुरेसा असतो. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर ती पुढे पोचवा, कारण इतिहास विसरला तर अन्याय पुन्हा जन्म घेतो. ही कथा म्हणजे केवळ भूतकाळाची नाही, ही कथा आपल्याला आरसा दाखवते. नांगेलीच्या शरीरावरती कर लावला गेला कारण ती एक स्त्री होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कनिष्ठ जातीची होती. आजच्या ह्या जगामध्ये कर नाही, पण निर्णय अजूनही स्त्रीच्या शरीरावर घेतले जातात. आज स्तन झाकण्यावरती कोणताही कर तुम्हाला भरावा लागत नाही, पण कपड्यांवरनं प्रश्न मात्र विचारले जातात. आज छाती उघडी ठेवण्याची कुणालाही सक्ती नाही, पण स्त्रीने कसं वागावं, कसं बोलावं यावर समाज नेहमी पहारा ठेवतो. नांगेलीने आपले स्तन कापले कारण तिचा स्वाभिमान राज्याच्या कायद्यापेक्षा मोठा होता. आज आपल्याला स्वतःला विचारावं लागेल की आपण नांगेलीचा वारसा पुढे नेतोय का, की फक्त तिची कथा ऐकून आपण जिथे आहोत तिथेच थांबतोय. स्त्रीचं शरीर सन्मानाचं स्थान असावं, नियंत्रणाचं नाही. जात, धर्म, वर्ग या सर्व गोष्टींपेक्षा माणूस हा नेहमी मोठा आहे, हे समाज म्हणून आपण विसरलो तर इतिहास पुन्हा नांगेली घडवेल. कारण तुम्ही जर इतिहास विसरलात तर तो इतिहास पुन्हा पुन्हा घडत राहतो. नांगेली मेली, पण तिने शिकवलेली लढाई अजूनही संपलेली नाही. आज जेव्हा एखादी स्त्री आपल्या हक्कासाठी उभी राहते तेव्हा नांगेली पुन्हा जिवंत होते. ही कथा शेअर करा, कारण शांतता ही अन्यायाची साथीदार असते. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्वातंत्र्य कधीही
भेट म्हणून मिळत नाही, ते कोणाच्या तरी बलिदानातून जन्माला येतं. तुम्हाला नांगेलीबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.